नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण विदारण म्हणजे काय, विदारणांचे प्रकार, विदारणांची कारणे यांचा अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर विस्तृत झीज, विस्तृत झीजेचे प्रकार व त्यांचे परिणाम यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। तर या भागामध्ये आपण तुम्हाला जो पाठाखाली स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण सोडवणार आहोत। हा दिलेला स्वाध्याय तुमच्या पाठाखाली असलेला तुम्हाला दिसून येईल। ह्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे, थोडक्यात उत्तरे द्या। त्यातील प्रश्न क्रमांक 1 आहे तो म्हणजे कायिक विदारण म्हणजे काय। या प्रश्नामध्ये तुम्हाला कायिक विदारणाची व्याख्या सांगून कायिक विदारणाच्या प्रक्रिया सांगायच्या आहेत, हे लक्षात घ्या। उदाहरणार्थ आधी आपण व्याख्या सांगूयात। खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकाचे भाग विलग होणे म्हणजेच कायिक विदारण होय। त्याच्या प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत ते पहा। अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड विखंडन ह्या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत। प्रश्न दुसरा आहे, रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते। आधी आपण रासायनिक विदारणाची व्याख्या सांगणार आहोत व नंतर त्याचे प्रकार सांगणे अपेक्षित आहे व या प्रकारांची माहिती देणे आवश्यक आहे। पहा मग, रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजेच रासायनिक अपक्षय किंवा विदारण होय। कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत। हे त्या प्रकारांची आपल्याला आता माहिती सांगायची आहे। पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात सौम्य कर्बाम्ल तयार होते। या प्रक्रियेला कार्बनन म्हणतात। कार्बनन प्रक्रियेमुळे चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात। मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात। या प्रक्रियेस द्रवीकरण असं म्हणतात। द्रवीकरणामुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात। खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते। या प्रक्रियेस भस्मीकरण असं म्हणतात। या प्रक्रियेमुळे खडकाचे रासायनिक विदारण होते, हे लक्षात घ्या। नंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जैविक विदारण कसे घडून येते। हा जो प्रश्न आहे तो वर्णनात्मक प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं। कसं लिहायचं याचं उत्तर ते बघा। जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते। जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात। त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात। उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात। मुंग्या वारूळ तयार करतात। या सर्व प्राण्यांना खनन प्राणी असं म्हणतात। या प्राण्यांच्या खननामुळे खडकांचे विदारण घडून येते। तसेच अनेकदा खडकांवर शेवाळे, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात आणि या वनस्पतींमुळे खडकांचे जे विदारण होते त्यालाच आपण जैविक विदारण असं म्हणतो। नंतरचा जो प्रश्न आहे आपला तो आहे विदारण व विस्तृत झीज यामधील फरक स्पष्ट करायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला अगोदर विदारण व विस्तृत झीज म्हणजे काय हे आधी सांगावं लागेल आणि मग त्यामधील फरक स्पष्ट करावा लागेल। उदाहरणार्थ पहा, नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकातील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजेच विदारण किंवा अपक्षय होय। विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या
कणांची केवळ गुरुत्वीय बलामुळे होणारी हालचाल म्हणजेच विस्तृत झीज होय. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झिजेचे मुख्य प्रकार असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आपला आहे प्रश्न दुसरा, चूक बरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयातील प्रश्नांची उत्तरे आपल्याला मुद्देसूद लिहायची असतात हे लक्षात घ्या. निबंध लिहायसारखी प्रश्नांची उत्तरे लिहायची नाहीत हे लक्षात ठेवा. मुद्द्यांना तुम्ही नंबरसुद्धा देऊ शकता आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेला तुमच्याकडून काय होतं तर विधान चूक असेल तर तुम्ही फक्त चूक लिहिता पण ते विधान दुरुस्त करून लिहित नाहीत. तर ते विधानसुद्धा तुम्ही दुरुस्त करून लिहिलं पाहिजे हे लक्षात घ्या. आता पहिले विधान काय आहे? भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. आता ह्या प्रश्नाचं जर उत्तर सांगायचं झालं तर हे विधान चुकीचं आहे. मग आपल्याला बरोबर विधान काय सांगावं लागेल पहा. दिलेले विधान हे चूक आहे कारण भूकंपावर हवामानाचा परिणाम होत नाही तर भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होतो हे आपण पाहिलेलं आहे. दुसरे विधान आहे आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. हे विधान बरोबर आहे, यामुळे इथे कारण लिहिण्याची गरज नाही. तिसरं विधान आहे शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. हेही विधान बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं. चौथे विधान आहे खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजेच विदारण होय. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो पहा. अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते. हे विधान मात्र चूक आहे. ते आपल्याला सकारण सांगावं लागेल किंवा ते दुरुस्त करावं लागेल. बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते हे लक्षात घ्या. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला ओघ तक्ता दिलेला आहे. यामध्ये आपल्याला काय सांगायचंय तर या प्रश्नाचे उत्तर कसं लिहायचंय हे मी तुम्हाला सांगते. दिलेला ओघ तक्ता वहीमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये आधी व्यवस्थित तुम्ही लिहून काढायचं आहे. मग या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. या ओघ तक्त्यामधून आपल्याला विदारण प्रक्रिया जाणून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पहिल्या 3 बॉक्समध्ये आपल्याला विदारणाचे प्रकार लिहायचे आहेत. कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण. नंतरच्या बॉक्समध्ये आपल्याला कायिक विदारणाच्या प्रक्रिया लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ अपपर्णन व कणात्मक विदारण व खंड विखंडन. यानंतर रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार लिहायचे आहेत. ते म्हणजे कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण. यानंतरच्या भागात आपल्याला जैविक विदारणाची कारणे लिहायची आहेत. उदाहरणार्थ खनन प्राण्यांनी बिळे तयार करणे व झाडांची मुळे खडकातील तडांमध्ये किंवा भेगांमध्ये वाढल्यामुळे खडक फुटणे, शेवाळे, हरिता व दगडफूल या वनस्पतींमुळे खडकांचे विदारण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता यावं म्हणून या ओघ तक्त्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स आधीच दिलेले आहेत आणि हा ओघ तक्ता तुम्ही नीट लक्षात ठेवला तर पाठाचा बराचसा भाग तुमच्या लक्षात येणार आहे. यानंतर प्रश्न चौथा आहे तो म्हणजे पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. हा प्रश्न खूप सोपा आहे. याच्यामधला पहिला आकडा पहा. काही प्राणी जमिनीत बिळे करून राहतात. हे अर्थातच जैविक विदारण आहे. खडकातील लोहार
गंज चढतो हे रासायनिक विदारण आहे. खडकांच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो हा कायिक विदारणाचा प्रकार आहे. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात हे कायिक विदारण आहे. ओसाड प्रदेशात वाळू तयार होते हा सुद्धा कायिक विदारणाचा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्ही जादाचे प्रश्नही सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 1 तुम्ही लिहून घेऊ शकता. विदारण व खनन यातील फरक स्पष्ट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 भूरूपांचे मुख्य प्रकार कोणते. प्रश्न क्रमांक 3 दाबमुक्तीमुळे कायिक विदारण कशा प्रकारे घडून येते. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थोडक्यात द्यायची आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न दुसरा आहे, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. तापमानातील बदलामुळे कायिक विदारण घडून येते. दहिवरामुळे कायिक विदारण होते. तिसरा आहे, वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण किंवा कणात्मक विदारण होते. रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रश्न तिसरा आहे, टिपा द्या. अपपर्णन, त्यातला पहिला आकडा आहे अपपर्णन, दुसरा आहे खंड विखंडन, तिसरा आहे कार्बनन, चौथा आहे द्रवीकरण आणि पाचवा आहे भस्मीकरण. यानंतर तुमच्या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 5 आहे, इंटरनेटच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. यावर तुम्ही प्रकल्प पण तयार करू शकता. चला तर मग स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूयात. ओके, थँक्यू.